आपच्या वतीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे पडसाद उमटत आहेत। कथित मद्य घोटाळ्यांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपांवरून केजरीवालांना ईडीने अटक केली आहे। एका मुख्यमंत्र्याला पदावर कार्यरत असताना अटक झाल्याची ही देशातील पहिलीच घटना आहे। केजरीवालांना अटक झाल्याने आप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। भाजप कार्यालयावर मोर्चा काढण्याच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते। यानंतर आज ईडीची प्रतिकात्मक होळी करून सूडबुद्धीने सुरू असलेल्या कारवाईचा निषेध करण्यात आला। ईडी लावा काडी अशा घोषणा देत होळी पेटवण्यात आली। ईडीच्या नावाने शिमगा करत अनोखे आंदोलन करण्यात आल्याचे आपचे प्रदेश संघटक सचिव संदीप देसाई यांनी सांगितले। लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर केजरीवालांना अटक केली आहे। निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपाने केलेल्या भ्रष्टाचार लपवण्यासाठी केलेले हे षडयंत्र असून यासाठी ईडीचा गैरवापर केला जात असल्याचे शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी सांगितले। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे, अतुल दिघे, आप उपाध्यक्ष सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, दुष्यंत माने, अमरसिंह दळवी, कुमाजी पाटील, स्मिता चौगले, मयूर भोसले, उषा पाटील, उमेश वडर, शशांक लोखंडे, आनंदा चौगले, राजेश खांडके, इस्थेर कांबळे, स्वप्नील काळे, विवेक भालेराव, राकेश गायकवाड, सफवान काझी, सचिन पाटील आदी उपस्थित होते। 2-3 दिवसापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वोच्च नेते या युवकांच्या समोर ज्यांनी शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या विषयानं वैशिष्ट्यपूर्ण असं काम करून एक आशा निर्माण केलेली आहे, असे माननीय अरविंदजी केजरीवाल यांना भाजप सरकार दडपशाही पद्धतीनं ईडी आणि सीबीआयला हाताशी धरून त्यांच्यावर दबाव टाकून ज्या पद्धतीनं अटक केलेली आहे त्याचा निषेध आम्ही 2 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये वेगळ्या ठिकाणी व्यक्त करत आहोत। भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर मोर्चा काढल्यानंतर आज पुन्हा एकदा आमच्या असंतोषाला या दडपशाहीला सुधारून देण्यासाठी आणि जसं आपल्या होळीला एक पवित्र सण मानला जातो त्याच्यामध्ये राग मस्तर लोक जाळावा, घरातल्या टाकाऊ वस्तू जाळाव्या आणि एक चांगलं युग तयार व्हावं अशा पद्धतीची ही संकल्पना होळीची संकल्पना आम्ही डोळ्यासमोर ठेवून आज भारतामध्ये दडपशाही करणाऱ्या ईडी सारख्या संस्था त्या सर्वसामान्य माणसाला प्रामाणिकपणे जगू देत नाही आहेत। राजकारण चांगल्या पद्धतीचं करत असताना दबाव टाकला जातो, अटक केली जाते। त्याच्या प्रतिकात्मक त्याच्या पुतळ्याला आज आम्ही कोल्हापूरमध्ये शिवाजी चौकात आज आम्ही होळीच्या माध्यमातून ईडीला जाळण्याचं काम केलेलं आहे। मला प्रामुख्यानं सांगायचं आहे, ईडीनं एक स्वतंत्र तपास यंत्रणेसारखं काम करावं, अन्यथा लोक तुमच्या ऑफिसमध्ये घुसून तुम्हाला प्रश्न विचारून लोकांनी कोर्टामध्ये जाऊन या जे काही तुमच्या दबावशाहीला दडपशाहीला जे काही तुमचं चालू आहे ते हलून पाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मला या प्रतिकात्मक होळीच्या माध्यमातून ईडीला द्यायचा आहे।